नमस्कार. माझा महाकट्टा को प्रेझेंटेड बाय रामबंधू अचार आणि पापड, क्विक हिल, को पॉवर्ड बाय चंदूकाका सराफ ज्वेल्स, बरवा स्किन थेरपी, पुणे मर्चंट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, चितळे डेअरी, ट्रिनिटी कॉलेज पुणे, पार्टनर्ड बाय फिनोलेक्स पाइप्स, रमी सर्कल, महाऊर्जा, मोबिलिटी पार्टनर शाईन, डिजिटल पार्टनर एबीपी लाईव्ह. छत्रपती शिवाजी महाराज हे नाव असं आहे की ज्या नावाच्या छत्रछायेमध्ये महाराष्ट्रातल्या 18 पगड जाती एकत्र येतील. अहत तंजावर ते तहत पेशावर, श्रींचं राज्य, हिंदवी स्वराज्य हे स्वप्न छत्रपती शिवाजी महाराजांनी पाहिलं. छत्रपती शिवाजी महाराजांचं तंजावरपर्यंत मराठा साम्राज्य किंवा तंजावरमध्ये मराठा साम्राज्य उभारण्याचं स्वप्न पूर्ण केलं ते त्यांचे बंधू व्यंकोजीराजे भोसले यांनी. व्यंकोजीराजे भोसले यांनी केवळ तंजावरमध्ये मराठा साम्राज्याची निर्मिती नाही केली, तर तंजावरमध्ये मराठी साहित्य, मराठी संस्कृती, मराठी परंपरा यासुद्धा रुजवल्या. आज त्याच पाऊलखुणा आपल्याला तंजावरमध्ये पाहायला मिळतात. तमिळ संस्कृती आणि मराठी संस्कृती यांचा उत्तम संगम आपल्याला तंजावरमध्ये पाहायला मिळतो. महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाच्या मनामध्ये भोसले घराण्याविषयी, त्यांच्या वंशजांविषयी अपार आदर आहे, कृतज्ञता आहे आणि तेवढंच कुतूहलसुद्धा आहे. जगातली सर्वात मोठी लोकशाही असलेल्या देशात राहत असताना राजकीय किंवा राजशाहीच्या पाऊलखुणा, राजशाहीचे ठसे असलेल्या या राजघराण्यांमधल्या लोकांचं राहणीमान, त्यांचं वर्तन, त्यांचं दैनंदिन आयुष्य, त्यांचा दिनक्रम हा कसा असतो या सगळ्या संदर्भात प्रत्येकाच्या मनामध्ये कुतूहल प्रचंड आहे. आज व्यंकोजीराजे भोसले यांचे वंशज आबाजीराजे भोसले आणि त्यांच्या पत्नी धनश्रीराजे भोसले या महाकट्ट्यावरती आलेले आहेत. तुम्हा दोघांचं इथे येणं हा आमच्यासाठी खूप मोठा बहुमान आहे. तुम्हा दोघांनाही विनंती की आपण व्यासपीठावर यावं आणि त्यासोबत राजीव सरांनाही विनंती. मराठी माणसाच्या दृष्टीनं हा फार एक अपूर्व योग म्हटला पाहिजे की 1674मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि त्याच वर्षी व्यंकोजीराजेंनी तंजावरमध्ये भगवा फडकवला आणि त्या व्यंकोजीराजेंचे 14वे वंशज आज महाकट्ट्याच्या ते निमित्तानं महाराष्ट्राला भेटत आहेत. त्यामुळं या गोष्टीचा अत्यंत आनंद आमच्या सगळ्यांच्याच मनामध्ये आहे. खरं तर या गप्पांची सुरुवात करताना मला असं वाटत आलं आहे कायम की आमच्या दृष्टीनं जशी कोल्हापूरची गादी, जशी साताऱ्याची गादी, तशीच तंजावरची ही गादी फार महत्त्वाची आहे. आणि या गादीनंही खूप म्हणजे अनेक असे नव्या गोष्टी, नवे उपक्रम केले ज्याचा प्रत्येक मराठी माणसाला अत्यंतिक अभिमान वाटावा. तर पण महाराष्ट्रामध्ये दुर्दैवानं तंजावरमध्ये जे काही केलं मराठ्यांनी, भोसले कुटुंबानं, त्याच्याबद्दल पुरेशी माहिती नाही आहे. तर आबाजीराजे, मी तर असं म्हणेन की सुरुवातीला तंजावर, व्यंकोजीराजे, सरफोजीराजे, त्यांचं काम याच्याविषयी तुम्ही आधी जर सांगितलं तर मग सगळ्या महाराष्ट्राला हे जाणवेल की अरे आपण आजपर्यंत तंजावरकडं फार न जाऊन किती मोठं म्हणजे आनंद आपण गमावलेला आहे. तर मला आधी तुमच्याकडून ऐकायला आवडेल आणि मला ह्याही गोष्टीचं म्हणजे जेव्हाही तुमच्याशी बोलतो तेव्हा तुमच्या कुटुंबानं मराठी परंपरा ज्या पद्धतीने तिथं जपल्या आहेत, कारण आम्ही बघतो हल्ली कुणी मुंबईतून पुण्यातून 2 वर्षासाठी बाहेर गेला की तो आता माझ्या अशा पद्धतीनं मराठी बोलायला सुरुवात करतात. पण तुम्ही तुमचं मराठी पण खूप उत्तमरित्या जपलेलं आहे. तर ते कसं साध्य झालं तेही ऐकायचं आहे. पण त्याआधी तंजावर आणि भोसले यांचा संबंध. नक्कीच ही मलासुद्धा किंवा आमचं तंजावरचं राजपरिवार सगळ्यांचंच एक चांगली म्हणजे गोल्डन टाईम म्हटलं तरी चालेल. त्यासाठी आम्ही एबीबी माझा महाकट्टाचं आभारी आहात. तसेच
ABB माझा महाकट्टा पाहणारे सर्व बहिणी बंधूंना पण आमचे सर्वांच्या वतीनं आभार व्यक्त करतो आहे. तर मी प्रश्न बरोबर केला की तंजावरमध्ये जे काही बघायचं आहे आणि त्याचं डेव्हलपमेंट जसे व्हायला पाहिजे, महाराष्ट्रापर्यंत पोचायला पाहिजे, ते पोचलेलं नाही आहे. पण आत्ता साधारण जर बघितला तर एक मी म्हणू शकतो की 5 to 6 इयर्समध्ये त्याची वाढत गेले, नक्कीच वाढत गेले. कारण आम्ही ते पाहतो आहे, आम्हाला म्हणजे प्रत्यक्ष आम्ही पाहू शकतो, आम्ही समजू शकतो ते का वाढते, कसं वाढते, हे आमच्याकडं नोंद असतात. तंजावरला व्यंकोजी महाराज काळापासून 180 वर्षे रूल केलेले आहेत, म्हणजे त्यांनी राज्य केलेत. 13 महाराज तिथं राज्य केलेत. त्यामध्ये असं म्हणत नाही की तमिळनाडूपुरतं ते फेमस होत्यात किंवा महाराष्ट्रापुरतं फेमस होतात, जगप्रसिद्ध होत्यात की ते सेकंड सरफोजी, शहाजीराजे, तुळजाराजे. त्याचं कारण असं आहे की त्यांनी कधीही एक मात्र निश्चित केलं नाही किंवा स्वार्थ नव्हत्यात. त्यांचं म्हणजे त्यांच्यासाठी किंवा त्यांच्या कुटुंबासाठी असं नव्हतं. आणि जेव्हा तंजावरला गेलेत आणि तिथं जी तमिळनाडूमध्ये त्यांनी आमचेच आहेत आणि आम्ही त्यांचे आहे. ते परंपरा आजपर्यंत आम्ही टिकून ठेवले. तर आम्ही म्हणू शकतो की माणसाला 2 डोळा 2 हात, तसं आम्ही एक म्हणू शकतो की तमिळनाडू पण आमचंच आहे आणि महाराष्ट्र पण. मी दोन्हीकडचं पाहुणा म्हणलं तरी चालेल. कारण आमच्यावर दोघं पण प्रेम करतात. अर्थात असं नाही की लोकप्रिय पण आम्ही आहे आणि तमिळनाडूचं सरकार पण आम्हाला खूप मदत करतात. आणि असं कधीच दाखवलेलं नाही किंवा आम्हाला असं काही वेगळं वाटलं नाही आम्ही दुसरं कुठंतरी आहे, असं कधीच नाही आहे. तर तंजावरमध्ये बघण्यासारखं अनेक काय आहे. त्यामध्ये आत्ता आपल्याकडं तर तंजावर पॅलेस देवस्थान, तर पॅलेस देवस्थानचं खाली 88 मंदिर आहे. 88 मंदिरमध्ये वर्ल्ड हेरिटेज मॉन्युमेंट युनेस्को म्हणतो आपण, ते युनेस्कोमधलं लॉर्ड ब्रगदीश्वरा मंदिर म्हणजे बिग टेम्पल, तसेच आगिलांडेश्वरी टेम्पल, ते धाराशिव म्हणजे तंजावर बसणी. याच्यामध्ये एकूण 88 मंदिर आहेत राज परिवाराकडं, तुमच्याकडं. तर तुम्हाला माहिती आहेत का की कोणती कोणती, म्हणजे तुम्ही जाता का तिथं? हां, बरोबर प्रश्न आहे सर. आणि म्हणजे असं म्हणलं तरी चालेल की आमच्या फॅमिलीमध्ये त्याच्यासाठी डेडिकेशनली आता माझे मोठे बंधू आहेत, जे माझे मोठे भाऊ, ते हेरिडिटरी ट्रस्टी, आमचे वडील, आमचे आजोबा, असं जे काही परंपरामध्ये आहेत आणि ते आजही बघतात. मग आम्हाला डेडिकेशनली त्यामध्ये थांबायला लागते. आणि कुठलेही कार्यक्रम म्हणजे मंदिरात, आता उदाहरण सांगितलं तर साईवागमम, वैणवागमम, माधवागमम, म्हणजेच आता महाशिवरात्री असेल किंवा प्रदोष असेल, म्हणजे शिवाचं मंदिरला आम्हाला एकाच वेळेला सगळंच मंदिरं जाणं हे होत नाही आहे. पण ज्या मंदिरात काही म्हणजे फार मोठं म्हणजे असतो आहे त्याला आम्हाला निश्चित जायला लागते. आता वैणव म्हणजे आता आपल्या सर्वांना समजेल असं मी सांगतो की बालाजी, असं जे वैणव मंदिरला ते दिव्य देश म्हणतात, 108 दिव्य देशम, त्यामध्ये 3 मंदिर आमचं जगप्रसिद्ध मंदिर आहे. ते सुद्धा त्या मंदिराला जे काय असेल तेव्हा जाणं होते. किंवा माधवामध्ये म्हणजे राघवेंद्र स्वामी, विठ्ठल पांडुरंग, म्हणजे त्या पांडुरंगाचं मंदिरही आहे. त्याला मग आम्हाला एकादशी असं जे काय ते नक्की जायला लागते. त्याला काही नाही अदर चॉईस. असं आहे की म्हणजे महाराज तर तिथंच जन्मले, तिथंच वाढले. तुम्ही कोल्हापूरमधून तंजावरला लग्नानंतर गेलात. तर मी बघतो यांचे फोटो ते सगळे बऱ्याचदा लुंगीमध्ये वगैरे असे असतात, म्हणजे त्या बघून की यांचा महाराष्ट्राशी काही संबंध आहे असं वाटू नये. असं जेव्हा तुम्ही लग्न करून तिथं गेलात तेव्हा सगळ्या पूर्णपणानं तमिळ वातावरणामध्ये, तमिळ राजघराण्यामध्ये सहभागी होताना काय मुख्यत्वे काय प्रश्न आले, तुम्ही कशा तिथं नंतर सामावून गेलात?
पहिला प्रॉब्लेम होतो तो लँग्वेजचा प्रॉब्लेम होता मला. आणि घरी काही प्रॉब्लेम नव्हते, कारण घरी सर्वजण मराठी बोलत होते, त्यामुळं तो प्रश्न आला नाही. पण ज्यावेळी आम्ही तिथल्या जे आमचे नोकर वगैरे होते त्यांच्याशी बोलावं लागायचं, कम्युनिकेशन करावं लागायचं, त्यावेळी मात्र असं तोंडाकडे बघत बसावं लागायचं मला, की हे काय बोलतायत, मग त्याला आपण काय, आपल्याला कळलं नाही आता. मग असं त्यांचं जे कॉन्व्हर्सेशन होतं ते ऐकून ऐकून मग ते एक एक शब्द असे कळायला लागले. या म्हणतायत, जावा म्हणतायत, किंवा एखाद्या भाजीचं नाव असं वगैरे कळत गेलं. आणि तेच म्हणलं, मी परत सांगते की घरी सगळं वातावरण मराठीच असल्यामुळं तो इतका काय मला प्रॉब्लेम आला नाही. पण तुमच्या घरामध्ये म्हणजे मराठी टिकवण्यासाठी, कुटुंबातल्या मुलांना मराठी शिकवण्यासाठी काही वेगळे शिक्षक वगैरे असं काही आहेत? नाही, म्हणजे दररोज आपण जे बोलीभाषा म्हणतोय घरी, आम्ही जे बोलीभाषा मराठीच असतोय. आणि म्हणून असं काही त्याच्यासाठी वेगळं काही क्लासची गरज नव्हतीच कधीच. पण लिहायला वाचायला ह्याला मात्र निश्चित म्हणजे आता मेसस असतील किंवा आमच्या बहीण असतील किंवा मातोश्री, वहिनी, ही जी असतात ते लोक मुलांना ॲटोमॅटिक ते शिकवतात. परंतु टीचर पण येऊन शिकवलेत. म्हणजे असं आहे की म्हणजे सरफोजी राजांचं जे काम आहे ते वेगवेगळ्या क्षेत्रामधलं इतकं उत्तुंग असं काम आहे. म्हणजे 32 वर्षांची त्यांची राजवट होती. खूप लहान वयामध्ये ते गादीवर आले. पण त्यांनी म्हणजे त्यांनी खूप ग्रंथ लिहिले. ते संगीतामध्ये प्रवीण होते, साहित्यामध्ये विद्वान होते. पण त्याच्याबरोबर मला सगळ्यात जे कुतूहल वाटतं त्यांचं, ते नेत्रतज्ञ होते. आणि ते मोतीबिंदूचं ऑपरेशन करायचे त्या काळात. आणि त्या काळात इंग्रज येऊन त्यांच्याकडून ऑपरेशन करून घ्यायचे. तर हे म्हणजे एखादा राजा डॉक्टर होऊन असे ऑपरेशन्स करतो, हे तर फार नवलाची गोष्ट होती. तर हे काय, ते कुठं शिकले होते, काय सरफोजी राजांच्याबद्दल सांगता येईल? सरफोजीराजे मुळात त्यांचे जे म्हणजे गायडन्स स्वॉट्स फादर म्हणून होतात, ते स्वॉट्स फादर त्यांच्या गायडन्स खाली, आणि बेसिकली त्यांना स्वतःला इंटरेस्ट आणि त्यांच्या जे कॉन्टॅक्ट्स ह्यातनं त्यांना मुळात इंटरेस्ट असलं माणूस कुठेही काहीही शिकू शकतो. हे आम्हाला पण आधी कधी असं वाटतं की अरे ही राजा, आणि कधी डॉक्टर, कधी आर्टिस्ट, कधी काय म्हणतात भक्तिमान, कारण ते शिवभक्त होतात. ही मल्टी पर्सनॅलिटी. मग आपण त्या लेगसीमध्ये आले आणि आपण ते बरोबर कुठं आपण पण आहे का, हे आमचं शंका आम्हाला मनस्पूर्ण हळूच कधी येतेच ना. आणि ते अर्थात त्यांनी फक्त ऑप्थॉलॉजी जे ऑपरेशन केलेत एवढंच नाही आहे, पण धन्वंतरी महाल म्हणून जे स्पेशली एक हॉस्पिटल, आणि त्यामध्ये केस सीट म्हणजे आत्ता जे आपण म्हणतोय पेशंटचं नोंद, हे पेशंट कधी आले आहेत, त्यांना काय रोग होता, आणि ते रोग कसं त्यांचं रोगचं म्हणजे पूर्ण डायग्नोस करून मग त्या रोगांसाठी काय औषध द्यायला पाहिजे, आणि मग त्या औषध वगैरे त्याच्यासाठी जे आयुर्वेदिक प्लॅन्स वगैरे, मग ते प्लॅन्स पूर्वी काय फोटोज नव्हती. मग त्यांनी आर्टिस्ट म्हणजे चित्रकारकडनं जे त्या प्लॅनचं ड्रॉइंग आणि त्याची बाबतीत माहिती ही पूर्ण आजही तिथं टिकून ठेवलेली आहेत. अर्थात फॉरेनमध्ये आणि डॉक्टर बद्रीनाथ आणि एक कॉन्फरन्समध्ये ह्या बाबतीत ते जेव्हा त्यांनी पेपर प्रेझेंटेशन केलं, त्या लोकांना असं आता जसं तुम्हाला शंका आली तसंच फार मोठी शंका, आणि मग ती टीम येऊन बघितले, तर त्यांना म्हणजे त्यांचं जे टूल्स त्यांनी वापरलेलं, म्हणजे ऑपरेशन औषध दिलं हे भाग वेगळा आहे, पण सर्जरी म्हणल्यानंतर त्याला इन्स्ट्रुमेंट लागते, असं उगीचच काही करू शकत नाहीत. आणि ती स्वतः केल्यात, आणि ती त्यांच्यासोबत जे होत्यात, म्हणजे त्याबाबतीत सगळं अजूनही रेकॉर्ड महाराजा सरस्वती महाल लायब्ररी आजही आपल्याला पाहायला मिळेल. नाही, तिथं जी सरस्वती लायब्ररी आहे तिथं मोडीचं सगळ्यात मोठं कलेक्शन आपण म्हणूया ते तंजावरमध्ये आहे. तंजावरमध्ये खूप मोठ्या संख्येनं मराठी लोक त्यावेळेला आले. त्यांची
पण त्यांची भाषा जी आहे ती तंजावरी मराठी अशी एक वेगळीच भाषा तमिळ मराठीच्या, कारण मला जे तंजावरमधले मराठी आडनावाची लोकं माहिती आहेत ते जे बोलतात मराठी ते काही कळत नाही. त्यांचं तंजावरी मराठी असं एक वेगळीच भाषाही त्यातनं निर्माण झाली. पण म्हणजे त्या सगळ्याच्याबद्दल उत्सुकता आहेच, पण सगळ्यांना इथं जी उत्सुकता आहे ती राजघराण्यामधली लोक करतात काय, तुमचा काय असतो दिनक्रम? म्हणजे पहिलं मला चांगले प्रश्न. तर बरंच लोकांना हे प्रश्न आहे की तंजावूर मुळात कुठे आहे, कुठल्या प्रांतामध्ये आहे. बऱ्याच लोकांना हे पण माहीत नसतं. आम्हाला कधी कधी म्हणतो तुम्ही ते कर्नाटकामध्ये येत आहे का, आम्हाला अजिब वाटतं म्हणजे कर्नाटकामध्ये येतं का. आणि तमिळ म्हणजे मराठी बोलल्यावर पहिलं त्यांना वाटतं की अरे हे मराठी बोलतात, त्यांना नेक्स्ट शॉक असतो आहे. आणि मग तुमची मराठी वेगळं असतं ना म्हणतात. ऑफकोर्स म्हणजे मे बी आमचं स्लँग कदाचित वेगळा असू शकतो, इवन माझं पण असू शकतो. पण जे म्हणजे रोजचं जे आपलं लँग्वेज जे बोलतो आहे त्याला जे आपण व्हॅकॅब्युलरी म्हणतो आहे ते जेणेकरून कोणाला काय माहीत नसणारी लोकांचं तसं फार तमिळ आणि तमिळ मिक्स मराठी आहे. पण आमच्याकडं जे काही संपर्क असलेलं त्यांचं मराठी जरा वेगळं असतं आहे. पण तंजावरला असं काय. राणीसाहेब तुम्ही सांगा, दिनक्रमाच्याबद्दल तुम्ही सांगा की काय असतो साधारण राजघराण्याचा. आता तुमचे म्हणजे असे दिवस असतील की ज्या दिवशी राजघराण्याचं काही महत्त्व असेल. आता जशी मंदिरच तुमच्याकडं इतक्या संख्येनं मंदिर आहेत, तर त्या मंदिराचं व्यवस्थापन आणि एकूण दिनक्रम राजघराण्याचा काय असतो? आता मंदिरांचं धरलं तर कुंभाभिषेक म्हणून एक असतो की 12 वर्षांनी येतो. तर त्यावेळी पाहिलं तर सकाळी लवकर जवळजवळ 3:30ला वगैरे आम्हाला देवळाला जावं लागतं. तिथं गेल्यानंतर मग तिथं जी प्रोसेस आहे ती सगळी करावी लागते. आता दिनचर्या म्हटली तर आता आमचा कसं आहे हँडीक्राफ्टचा एक बिझनेस आहे. असे म्हणजे त्याच्यात आम्ही इन्व्हॉल्व होतो. आता सण सगळे आम्ही साजरे करतो, गुढीपाडवा साजरे करतो, नवरात्र साजरी करतो. तिकडचे पण सण जे पोंगळ आपण इथं संक्रांत म्हणतो, तिथं तो पोंगळ सण असतो, तो सण साजरा केला जातो तिथं. म्हणजे असे सगळ्या फेस्टिवलमध्ये वगैरे बिझी असतो म्हणजे आम्ही. फेस्टिवलच्या बरोबरीनं ज्याची तंजावरी म्हणजे राजघराण्याची जी फूडशी रिलेटेड क्विझिन जे आहे त्याच्याबद्दल तर तंजावरी काही वेगळं आहे का? त्यातल्या काही डिशेस तर म्हणजे नंतर डेव्हलप केल्या गेल्या राजघराण्यासाठी वगैरे असं असं ऐकलं आहे. तर नाही म्हणजे फेस्टिवल आणि फूड तंजावर रॉयल फॅमिलीसाठी सेपरेट असं काही नव्हतं म्हणजे. पण महाराजा सरफोजी राजेंनी एक पुस्तक त्या काळी पुस्तक लिहिलेलं आहे. त्याचं नाव आहे सर्वेंद्र बागशास्त्रम. आणि सर्वेंद्र बागशास्त्र पुस्तकमध्ये व्हेज नॉनव्हेज म्हणजे टेम्पल फूड असं वेगवेगळं त्यामध्ये. आणि डेसर्ट बसून आज आपण म्हणतो वेलकम ज्यूस म्हणतो आहे, त्या काळात त्यांनी ते वेलकम ज्यूस दिलेले आहेत. म्हणून तुम्ही पॅलेसमध्ये बघितलं तर जिरत खाना, सरबत खाना, म्हणजे सरबत खाना म्हणजे लोकांना पहिलं आल्यावर आपण जे वेलकम ज्यूस म्हणतो ते वेलकम ज्यूस दिलेत. आणि जिरत खानामध्ये जिरत खाना म्हणजे म्हणजे औषधं जे आपलं जेवणचं नंतर म्हणजे आता तुम्ही जे काही फूड खाल्लं आहे आणि त्याला तुम्हाला म्हणून असं अनेक गोष्टी त्यामध्ये आहे. जिरत खाना म्हणजे जेवलेलं जिरवण्यासाठी जिरत खाना. आणि तर त्या पुस्तकामध्ये स्पेसिफिक रेसिपीज आता आमच्या पॅलेसमध्ये अजूनही 3 किचन म्हणजे कसं की एक मडपल्ली म्हणतो आहे, दॅट इज कॉल्ड टेम्पल किचन. म्हणजे आपलं राजवाडामध्ये राजवाडामधले मंदिर आहे, त्या तुम्ही नॅशनल जिओग्राफी डिस्कवरीला बघू शकता. तर स्फटिक आणि स्फटिक आणि यमराळमध्ये महादेव, राजराजेश्वरी, श्रीपाद पार्वती आणि तुळजाभवानी आणि पांडुरंग आणि सालिग्राममधलं पांडुरंग म्हणा किंवा वैष्णवा असं ज्या त्या देवांसाठी जे प्रसाद तयार करतात. जे ब्राह्मण सकाळी येतात आणि 3 वेळाचा पूजा असतो आहे. आणि खऱ्या अर्थात मला ह्या आता देवघरचा विषय सांगताना
मी खरंच थँक्स करायला पाहिजे आमच्या मातोश्रींना. जेव्हा माझं वय तेव्हा मी 6वीला असताना, म्हणजे 5th कंप्लीट झाले, 6thला जेव्हा मी एंटर झालो तेव्हा आय पास अवे माय फादर. तर आमच्या मातोश्री आम्हाला एकदम व्यवस्थित सांभाळून म्हणजे आम्हाला शिक्षण दिले आहेत. आणि मग लोकांपर्यंत कसं पोचायचं, आणि एवढं मोठं राजवाडा, 88 मंदिर, परत आमचं काही व्यवसाय असेल तर ते व्यवसाय कसं सांभाळायचं, लोकांपर्यंत कसं पोचायचं, लोकांना मन कसं जिंकायचं. आणि कारण आजपर्यंत कुठेही आम्हाला कधीच काही कुणाकडंच काहीच हे नाही, तर ऑलवेज फॉरवर्ड थिंकिंग. मग त्या अजूनही आता आमचं पॅलेस 40 एकरमध्ये पॅलेस आहे. मलासुद्धा कधी कधी असं प्रश्न पडेल किंवा आमचे मोठे भाऊ म्हणा किंवा आमच्या बहीण पण म्हणतील, आई आपण जे सेक्युरिटी म्हणजे आपले त्यांच्यासोबत नोकर म्हणा आणि कोणते असतातच, परंतु आपण म्हणतो ना आई तुम्ही एकटं कसं काय, मला काय होत नाही, हे प्रश्न. आणि त्या सकाळी जे मंदिरला जातात, खाली पॅलेसचं खालीच ते मंदिर आहे, त्याला जातात. 108 शिवलिंग आहे तिथं. 108 शिवलिंगाला भेळ वाहतात आणि ती नंदीवटे फुलं होतात. हे महाराज सरफोजी महाराज जेव्हा काशी यात्रा गेले होते, सरफोजी महाराज काशी यात्रा जाताना ते असंच काही एकटेच नाही गेलेत, त्यांच्यासोबत 3,000 लोक घेऊन गेलेत. मुद्दाम लोक म्हणतो कारण का की त्यामध्ये काही पुजारी असतील की आणि कवी असतील, डॉक्टर्स असतील आणि स्वयंपाक करणारे कुक असतील, परत गार्डनर आणि आर्टिस्ट जस्ट ड्रॉइंग करणारे, आणि मग म्हणजे बिल्डिंग जे आपलं हे का घेऊन गेले त्यांच्यासोबत. त्यांनी जाताना आणि परत येताना 2 मार्ग निवडून दिले. म्हणजे आपण आता आयटनरी म्हणतोय, टूर आयटनरी, आणि त्या काळामध्ये त्यांच्याकडे टूर आयटनरी त्यांनी परफेक्ट बनवलेत. म्हणजे डेट वाईज, टाईम वाईज. फक्त आता एक प्रश्न तुम्हाला येणार की टाईम वाईज कसं त्यांनी करू शकत होते. कारण आपण आता फ्लाईटला म्हणल्यावर आपण म्हणू शकतो तर माझं फ्लाईट सकाळी 6 वाजता आहे, आय कॅन से मी 10 वाजता पोहोचू शकतो. पण त्या काळामध्ये कसं टाईम वाईज केलं असतील. ऑफकोर्स एक प्रेडिटेशन, ह्या टाईममध्ये आपण जायला पाहिजे असं ही जे, आणि ते जाताना काय काय सोबत न्यायला पाहिजे त्याची चेकलिस्ट. आता हे सगळं मी जे बोलतोय ते सगळं तिथं आहे का, सरस्वती लायब्ररीमध्ये आजही आहे, जतन करून ठेवले. आणि जाताना औषध, जाताना आणि त्यांना प्रेडिटेशन काय, त्यांना म्हणजे जाताना काय प्रॉब्लेम्स येऊ शकतात आणि काय काय म्हणजे रोग येऊ शकतात, डिसीज येऊ शकतात, मग त्याला काय काय औषध द्यायला पाहिजे, हे सगळं त्यांनी त्याला पेटी नंबर 1, पेटी नंबर 2 असं ते यादी लिहून ते गेले. आणि तिथं गेल्यानंतर प्रत्येकाचं काम ठरवलं होतं. आता समजा आर्टिस्ट आहे, त्या आर्टिस्टचं काम जाताना आता त्यांच्याकडे जे औषध आहे त्या औषधांचं लिपी आहे त्यांच्याकडं, आणि जाताना काही नवीन एखादा औषध मिळालं त्याचं सॅम्पल घ्यायचं. पण सॅम्पल यूजपर्यंत म्हणजे ते सॅम्पल म्हणजे प्लॅन्टच असणार ना, मग ते प्लॅन्टचं सीड्स म्हणा किंवा जर ड्रॉइंग्स म्हणा, प्लस बिल्डिंग आर्किटेक्चर, टेम्पल आर्किटेक्चर, हे सगळं ड्रॉइंग करून घ्यायचं. आणि म्हणजे बिल्डिंग जी बांधतात म्हणजे त्यांनीसुद्धा त्यांनी ते कला बघायचे, तिथं कसं त्यांच्याबरोबर इंट्रॅक्शन त्यांनी कसं ते केले, आपण ते करू शकतो का, काय मटेरियल वापरलेत आणि त्या मटेरियल आपल्याकडं अवेलेबल आहे का, असं बरंच काही गोष्ट त्यांनी करून आल्यानंतर. आता आपण म्हणतो चला आता आलं झालं, तसं नाही केलेत. आल्यानंतर तंजावर आपलं पॅलेसचं समोरच माणिकेश्वर टेम्पल म्हणजे शिवा टेम्पल, काशी विश्वेश्वर टेम्पल त्यांनी टेम्पल बांधलेत. आणि तिकडनं आणलेलं जी मूर्ती 108 शिवलिंग जी म्हणलं मी पॅलेसचं आत आहे ते प्रतिष्ठा केलेत. त्याचा आजही आपल्याकडं पूजापाठ होतोय. म्हणजे महाराज, खरं तर तो आत्ता खाद्य संस्कृतीचा विषय निघाला होता. मी मध्यंतरी कुठल्या तरी डॉक्युमेंटरीमध्ये असं पाहिलं होतं की जे साऊथ इंडियन सांबार आपण म्हणतो ते तुमच्या किचनमध्ये पहिल्यांदा तयार झालं. आपण त्याला मानतो, पण ते भोसल्यांच्या किचनमध्ये तयार झालं. आणि असे अनेक महाराष्ट्रीयन मराठी पदार्थ आहेत जे तुमच्या स्वयंपाकघरातून किचनमधनं तिथल्या संस्कृतीत मिसळले. तर आम्हाला त्याच्याहीबद्दल ऐकायला आवडेल. नक्की. शहाजी महाराज असताना
आपलं शिवछत्रपती संभाजी महाराज तंजावरला जेव्हा त्यांनी व्हिजिट केलेत तेव्हा त्यांना म्हणजे त्या जेवण आहार द्यायचं होतं. तर तेव्हा त्यांचा संभाजी महाराजांचं आहार म्हणजे आमटी त्यांना फार आवडते असं ऐकण्यात आहे आणि इतिहासामध्ये पण आहे. तेव्हा त्यांनी जेव्हा आल्या तेव्हा त्या पॅलेसमध्ये किचनमध्ये आपण जे आमसूल म्हणतो ना, जे सुवरसाठी आपण वापरतो आहे, आमसूल नव्हता. मग ते चिंच वापरल्यात. मग चिंच वापरल्यात आणि सगळ्यांत एक भीती होतंच, कारण आता आपण जर जेवत असेल तर भाग वेगळा होता. पण आपले पाहुणे आले, घरचे आलेत आणि त्यांना कुठेही दुखू नये तर मग काही त्यांना आवडेल का, म्हणजे एवढं काळजी घेतल्यात. मग त्यांनी जेवल्यानंतर त्यांचं जे जेवण झाल्यानंतर आहार खूप छान होता. असं म्हणलं सांबाचा आहार सांबार, हे सांबार नाही सांबाचा आहार. त्यानंतर काळा येणं मग ते सांबार असं ते हिस्ट्रीमध्ये झालेले ते नाव सांबार झालं त्या इन्सिडेंटपासून. हो. आणि तो म्हणजे त्या दिवशी तयार झालेला तो पदार्थ ज्यावेळी आहे. संभाजीराजे आले होते ना त्यावेळी ते इन्सिडेंट झाल्यामुळं मग ते सांबार असं. पण म्हणजे तिथं आता जेव्हा तुम्ही महाराष्ट्रातून गेलात तर तिथं कोणते वेगळे तुम्हाला तंजावरच्या मुदप्पा खाण्यामध्ये कोणते पदार्थ वेगळे तुम्हाला बघायला मिळाले, चाखायला मिळाले? तिथं काय वैशिष्ट्य आहेत तंजावरी स्वयंपाकाची? तंजावरचे जे स्वयंपाक म्हणजे जे आमटी म्हणतो आपण इकडं ना, तर तिकडं कोळम म्हणतील, जे भातामध्ये मिक्स करून खायचं असतं. तर त्याच्यात कसं असतं की तिकडच्या भागात चिंच ही जास्त वापरली जाते आणि तिळाचं तेल वापरलं जातं. ते जे कोळंब आहे ते करण्यासाठी तिळाचं तेलाचा वापर केला जातो. छोटे छोटे कांदे असतात त्याचा वापर केला जातो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याला कॉम्बिनेशन जी भाजी असती ना, तर आपल्याजवळ इकडच्या सगळ्या भाज्या म्हणजे कोबीज भाजी किंवा पालेभाज्या अशा सगळ्या मिळतात तिकडं, पण करण्याची जी पद्धत आहे ती खूप डिफरंट आहे. आपण आता इथं आपण समजा आता कोबीजाची भाजी जर एक थोडक्यात सांगते किंवा दुसरी कुठलीही भाजी जर गवारीची भाजी मोस्टली इथं गवारीची भाजी कशी आपण लाल तिखट वगैरे घालून अशी करतो, पण तिथं तसं नाही करत. ते स्मॉल म्हणजे त्याचे छोटे छोटे तुकडे करून ती शिजवून घेतात आणि मग फोडणी देतात. आणि मग त्याच्या म्हणजे फोडणीमध्ये काय घालतील तर मोहरी, डाळ, कढीपत्ता, म्हणजे हिरवी मिरची आणि मग त्याला वरती खोबऱ्यानं डेकोरेशन. म्हणजे तिथं खोबरं, चिंच ह्याला फार म्हणजे जे त्यांच्या आहारामध्ये ते आहे. आणि मग अशी व्हरायटी जशा आमटींच्या व्हरायटी आहेत तशा सगळे कोळंबची व्हरायटी आहेत तिथं. इवन मीन कोळंब म्हणजे माशाचा रसा, पण त्याची टेस्ट वेगळी असणार आहे, आपल्यासारखी टेस्ट नाही आहे तिथं. म्हणजे ह्याच्यात इंटरेस्टिंग पार्ट म्हणजे सर्वेंद्र पाकशास्त्राची बुक मी जी रेसिपी म्हणलो त्यावरनं असंच एकदा असं चर्चा झालं की महाराज बरंच काय केलेत आपण म्हणतोय बरोबर आहे, पण त्याचा आपण काय प्रयोग केलो का ते तर करायला पाहिजे आणि जगापर्यंत ते पोचवायला पाहिजे. म्हणून आम्ही ठरवलं आणि ITC बरोबर आमचे म्हणजे डिस्कशन झालं. डिस्कशन झालं आणि म्हटलं की ती जी रेसिपी बुकमध्ये जी काय, कारण ते रेसिपी आहे आणि वेगळं आहे का ते रेसिपी असं काय नाही. म्हणजे इन्ग्रेडियंट्स आर सेम, फक्त मेथड कुकिंग मेथड थोडासा अलग आहे, बाकी काही नाही. आणि त्याचं नावं पण वेगवेगळं नावं. मग त्या आपण करायचं आणि तंजावर रॉयल किचन नावाखाली ती ऑल ओव्हर द इंडिया ते शोकेश करायचं. आणि शोकेश केल्यानंतरच ते लक्षात येतं ना, आपण आज म्हणतो आहे रेसिपी बुक म्हणतो आहे किंवा डेसर्ट म्हणतो आहे, वेलकम ज्यूस म्हणतो आहे किंवा वेगवेगळं. आणि मग तिथं वेपर्स आणि केक हे कसं आज आपण ओव्हन वगैरे वापरतो आहे, त्या काळात कसं केलं असतील. तंजावरमध्ये वेफर्स आणि केक मिळायचे तेव्हा त्या काळात केलेलं आहे. त्याचं डॉक्युमेंटेशन आहे त्या पुस्तकामध्ये मग की त्या त्यावरूनच- काळात ते केलेलं आहे.
असं. मग त्यावरनं आम्ही ते काढून ते तंजावर रॉयल किचन नावाखाली ITC बरोबर 7 स्टेट्समध्ये प्रत्येक 11 डेज प्रोग्राम गेलो. त्यात खूप ब्लॉगर्स म्हणा खूप जण त्याला आश्चर्य वाटलं अजून पण ते जतन करून ठेवले का ते. इट वॉज ए व्हेरी गुड एक्सपिरियन्स. महाराज माझा प्रश्न असा आहे की महाराष्ट्रातल्या जर भोसले घराण्याच्या वंशजांचा जर विचार केला तर उदयनराजे भोसले आहेत जे आम्हाला खासदार होताना दिसतात. शाहू महाराज छत्रपती आहेत जे आम्हाला खासदार होताना दिसतात. अशी राजकीय महत्त्वाकांक्षा कधी तंजावरमधल्या भोसले घराण्याच्या मनाला शिवली नाही का कधी? खूप चांगला प्रश्न आहे. असं बऱ्याचदा आम्हाला बऱ्याच जागेत विचारलेले आहेत. तर पहिलं तंजावरचा रोल आहे धार्मिक रोल आहे. आणि धार्मिक रोल आता असं प्रश्न असं धार्मिक रोल आहे म्हणून तुम्ही पॉलिटिक्समध्ये येऊ नये का? निश्चित असणार. पॉलिटिक्समध्ये येऊ नये असं काही नाही आहे. जे धार्मिक जे प्लॅटफॉर्म आहे ते सर्वांसाठी कॉमन आहे. पण आज आम्हाला कसं आहे की सगळंच आमच्याबरोबर प्रेमानं असतात आणि आम्हाला असं एक आयडेंटिटी होत नाही. अच्छा हे ठीक आहे, हे हा पार्टीसाठी आहेत, हे पार्टीचे आहेत म्हणून आम्हाला असं कधीच होत नाही. पण आम्ही ते आजपर्यंत कधीच त्या बाबतीत विचार केला नाही. आणि आता सरांचा एक प्रश्न होता, चांगला प्रश्न होता. राजे सरफोजी महाराज, व्यंकोजी महाराज, शहाजी महाराज, तुळाजा महाराज ही सगळं म्हणजे वर्ल्ड फेमस होत्यात. आणि त्यांचं काम जर बघितलं तर अजून एक निश्चित मला सांगायला पाहिजे की लोकांवर किती प्रेम केलेत. अर्थात लोकांवरच नाही म्हणजे जनावरं त्याच्यावर किती प्रेम केलेत हे सुद्धा ह्या जागेत सांगायलाच पाहिजे. तर रामेश्वरला पूर्वी कसं लोक म्हणजे कुठे येत होते साधू संत आणि कोण असतील ते रामेश्वरला जाते. ते काही कारनं किंवा बाईकने गेले नव्हते, ते चालत किंवा पैदल किंवा त्यांचं जे काय असेल त्यातनं त्यांना चिदंबरम पासून रामेश्वरपर्यंत छत्रम म्हणजे छत्रम केलेत. अन्नछत्रममध्ये प्रत्येकाला ते जातात, त्यांना जेवण, त्यांना तब्येत बरं नसेल तर त्यांना औषध पाणी आणि प्लस गरीब मुलांना एज्युकेशन म्हणजे बोर्डिंग लॉजिंग म्हणजे सगळं जे काय असेल फ्री ते त्या काळात होतं का? आजही म्हणजे जनसेवा म्हणतो आपण, आजही ते जनसेवा चालूच आहे. पण आम्हाला बरंच प्लॅटफॉर्म्स आहेत पण आम्ही कधीही फक्त धार्मिक प्लॅटफॉर्म केले आणि फॉरवर्ड थिंकिंगमध्ये. राजे, आपण लिगसीबद्दल बोललात. एक जी लिगसी तंजावरची रॉयल फॅमिली म्हटलं की नजरेसमोर येते ती म्हणजे तंजोर पेंटिंग्सची. आणि आपले आत्ता आम्ही फोटो पाहत होतो ते जवळजवळ प्रत्येक फोटोमध्ये तंजोरचं पेंटिंग दिसतं आहे आणि खूप मोठं कलेक्शनही आहे. आणि त्या आर्टला मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या ॲन्सेस्टर्सनं सपोर्टसुद्धा केलेला आहे. आज जनतेला ही आर्ट तिथं पाहायला मिळण्यासाठी राजघराण्याकडे मोठं कलेक्शन असेल अशी काही सोय आहे का? हां नक्की. सुरुवातीला माझं ते बोलताना टर्न झालं तर अर्थात तंजावर पेंटिंग फेमस झाले. म्हणजे तंजावर पेंटिंगच नाही आहे तर आता तंजावर आर्ट प्लेट, तंजावर डान्सिंग डाल, विणा मेकिंग, ब्रॉन्झ मेकिंग म्हणजे असं अनेक काही गोष्ट आहे. आम्ही मुद्दाम आता कसं आहे की तंजावर पेंटिंग फेमस झालं. तंजावर आर्ट प्लेट कुठून आला तर महाराजा सरफोजी जेव्हा काशीला गेले होते तेव्हा आपण जे काशीमध्ये तीर्थ तर आपण चंबू बघितला असाल म्हणजे कॉपर विथ सिल्वर म्हणजे चांदीमध्ये किंवा ते बघितल्यानंतर महाराज तिकडनं ते आणल्यात आणि महाराज ते आर्टिस्ट तंजावरचं आर्टिस्टला बोलवले काही आर्टिस्टला किंवा ही दोन्ही मिक्स करून आपल्याला काय करता येईल का. त्यातनं सुरुवात झालेलं तंजावर आर्ट प्लेट. मग आता तुमचा प्रश्न बरोबर होतं की आपण जे काय आर्टिस्ट आहेत अजूनही तंजावर पेंटिंग करणारे, तंजावर आर्ट प्लेट, विणा मेकिंग, ब्रॉन्झ मेकिंग ह्यांना मुद्दाम आपण त्यांना आणि जे स्कॉलर्स म्हणा स्टुडंट्स म्हणा महाराष्ट्रच नाही अर्थात म्हणजे तंजावर असं प्लॅटफॉर्म आहे की अनेक देशातनं अनेक प्रदेशातनं स्टुडंट्स म्हणा स्कॉलर्स म्हणा हिस्टोरियन्स म्हणा येतात. त्यांना वर्कशॉप डेमॉन्स्ट्रेशन इंट्रॅक्शन
ही आमच्या पॅलेस वतीनं आम्ही मुद्दाम ते सेपरेट विंग आहे. मग त्यात आता जसं मिसर्स म्हणलेत हँडीक्राफ्ट्स, तर ह्या आज साधारण हँडीक्राफ्ट्स असं म्हटलं तर सगळ्यांना लक्षात येईल की हँडीक्राफ्टच्या माध्यमातून परत मग त्याच माध्यमातून आम्ही बरंच मदत करतो आणि ते मॅक्सिमम पोचेल ह्याचा आमचा प्रयत्न आजही आहे. तर फक्त राजे केलेत आणि लोक केलेत त्यानंतरचा इतिहास काय, म्हणून आज मी निश्चित सांगू शकतो की जे आमच्या घरात एक जॉईंट फॅमिली आहे, म्हणजे जॉईंट फॅमिलीत म्हणजे मी म्हणा किंवा आमचे मोठे भाऊ, माझ्या बहिणी, आणि आमच्या कधीच असं नाही किंवा भेदभाव नाही आहे. तर कझिन्स असतील तर आम्ही इट्स गॉड ब्लेसिंग. आणि आज आम्ही सगळं सर जसं विचारलेत तुम्ही लोक कधी भेटताय, तर आम्ही एकतर नवरात्राला भेटतो, आषाढ नवरात्राला भेटतो किंवा भाऊबीजला भेटतो. मग आणि आमच्या घरात आता मी प्राऊडली सांगू शकतो की माझ्या कन्या आहेत त्या डेंटिस्ट आहेत आणि त्या संगीत विद्वान आहेत, कीर्तनापर्यंत गेलेत. माझ्या मोठ्या बहीण आहेत त्या US ला असतात, त्यांच्या कन्या US ला असतात. त्या US ला असून त्या स्कूल ऑफ लंडन तिथं ते म्युझिक शिकलेत. आणि आमच्या मोठे बंधूंच्या डॉक्टर म्हणजे मुलगी त्या पण डॉक्टर आहेत आणि त्या वयलिन. आणि आमच्या छोट्या बहीण आहेत त्यांच्या पण कन्या आर्किटेक्ट आहेत. अत्यंत तंजावर पेंटिंग म्हणा किंवा ड्रॉइंग्स खूप छान, म्हणजे असं देवाचं ब्लेसिंग्स जे निश्चित एक सांगू शकतो की आमचा प्लॅटफॉर्म जे आमचं जर्नी इट वॉज अ वंडरफुल जर्नी. म्हणजे ब्लेसिंग्स, गॉड ब्लेसिंग्स अँड दोन्ही स्टेटचे लोकप्रिय सगळ्यांचं ब्लेसिंग्स आमच्यासोबत आहे हे मात्र निश्चित आहे. म्हणजे काय आता तुम्हाला राणी साहेब वगैरे असं जेव्हा म्हटलं जातं आणि तर ते सगळं कसं म्हणजे कसं घेता तुम्ही दोघंही जण की आता आपण म्हणजे काय राजे राणी वगैरे असं जेव्हा सगळे लोक बघतात बोलतात. नक्की तेव्हा खूप रेस्पॉन्सिबिलिटी होतं सर. जेव्हा आपलं राजे म्हणून समोर बोलतात ते राजे हे आपण जन्मता आलो आहे म्हणून आपण राजे आहे, मग त्याचं आपण पूर काळजी घ्यायला लागते म्हणून सांगितलं. तर आपण प्रत्यक्ष बोलताना, बसताना, उठताना किंवा कारागृहामध्ये जाताना फार आपल्याला रेस्पॉन्सिबिलिटी आपलं समोर आहे, कारण एक लेगसी आपलं समोर आहे. आणि त्यामध्ये जर काय धक्का झालं तर अर्थात मलाच नाही होणार, जे माझे फोरफादर ज्यांनी काय लेगसी करून गेले त्याला पण धक्का येणार, म्हणून त्याचं फार काळजी घ्यायला लागते. आणि आपण एक उल्लेख केला की धोतर आमचं ड्रेस मला तुम्ही एक प्रश्न पण विचारला होता की मला काय राजा तुम्ही काय ड्रेस. हां, आम्ही निश्चितच जे पूर्वी राजघराण्यामध्ये जे पगडी म्हणतोय किंवा जे ड्रेस निश्चित आम्ही वापरतो. तुम्ही कधी वापरता लग्न काय प्रसंग असतात? हां, लग्न वगैरे काय असतं म्हणजे मॅरेज सेरेमनीज असते किंवा मग त्याला त्या ड्रेस कोडमध्ये असतोय. मग धार्मिक कामात जेव्हा जातोय मग त्यालासुद्धा साधारण आपण जे धोतर म्हणतोय ते काही फंक्शन धोतर म्हणजे कॉटन धोतर चालते, पण काही पूजन असं आहे की तुम्ही सिल्कच वापरू शकता. मग हे सगळं त्याला प्रोटोकॉल आहे, त्या प्रोटोकॉल अनुसार आपल्याला निश्चित ते पाळायला लागते. तुम्ही कोल्हापूरच्या आहात तर मग कोल्हापूरचा तांबडा पांढरा रस्सा कोल्हापूर ते तंजावर गेलाय का, पोचलाय का, खाद्य संस्कृती पोचली का तिथं? नाही, कोल्हापूरपर्यंत आम्ही ती डिश करतो घरी, पांढरा रसा, तांबडा रसा. राजेंना पण ते मटणाचे प्रकार सगळे आवडतात. आणि तंजावरची खासियत म्हणजे त्याच्यात म्हणजे फूडमध्ये मी सांगते की सुंठी ही फेमस आहे, ती मटणापासून बनवली जाते. अजून एक सांगायचं मला इथं आहे की तुम्ही कधी ऐकलं नसेल की अंड्याचं लोणचं ना, माशाचं लोणचं. कसं असतं अंड्याचं लोणचं सांगून टाका. नाही म्हणजे आता तो एक पदार्थ आहे तिथं. नाही पण काय असतो अंड्याचं लोणचं म्हणजे काय असतं? म्हणजे कसं त्याच्यामध्ये ना मोहरीची डाळ असते ना, इथं जी डाळ असते मोहरीची, तर ती डाळ म्हणजे मिरे, जिरेची पावडर वगैरे असं ते तिळाच्या तेलामध्ये आणि लसूण त्याच्यात टाकला जातो. ते थोडं फ्राय केलं म्हणजे हे केलं जातं आणि नंतर त्याच्यात लिंबाचा रस पिळला जातो आणि नंतर मग अंडं उकडून
त्याच्यामध्ये घालायचं किंवा फिश पण त्याच्यात आपण फ्राय करून घालू शकतो किंवा फ्रॉन्सचं पण ते सेम म्हणजे आता सगळ्या इन्ग्रेडियंट सांगितलं नाहीत म्हणजे रेड चिली पावडर घालायची सॉल्ट घालायचं म्हणजे असं आहे. केशरी मांस पण फेमस आहे. या सगळ्या सिग्नेचर डिश आहेत आमच्या तंजावर पॅलेसच्या. पण त्या कोणाला मिळतात? फक्त सगळ्या महालात राहणाऱ्यांना. पाहुण्यांना. नाही पाहुणे आले की पाहुण्यांना पण असं आहे की इथून येणारा प्रत्येक जण तुमचं ते केशरी मांस आणखीन याच्यासाठी रांगा हो लावतील तिथं. सुंठी फेमस आहे ना ती. सुनकी. हां सुंठी. सुनकी म्हणजे काय असतं? सुंठी म्हणजे मटणाचे बॉल पण ते बाइंडिंगसाठी त्याच्यामध्ये एग पण घालत नाहीत किंवा बेसनाचं पीठ पण घालत नाहीत. तर जे केळाचं जे काय म्हणायचं त्याला तिथं केळाचं एक की नाही असं तंतुमय असं म्हणजे दोऱ्यासारखे भाग एक निघतो खोडापासून. म्हणजे कच्च्या केळापासून? नाही केळाचं खोड जे असतं ना त्याच्यातून असे तंतुमय असे दोऱ्यासारखं निघतं. ते बाइंड करायचं म्हणजे त्यात सगळे इन्ग्रेडियंट घालायचे. म्हणजे मटण थोडंसं शिजवायचं आणि ते स्मॅश करून मग बाकीचे इन्ग्रेडियंट घालून बाइंडिंगला मात्र असं दोऱ्यानं बांधायचं. ते दोऱ्यासारखं असतं ते सगळं बांधायचं त्याला आणि मग फ्राय करायचं. ते म्हणजे ती एक खासियत आहे की ते सुटू नये म्हणून ते बांधतात दोऱ्याने. पण तंजावरच्या मोठ्या हॉटेलांमध्ये या डिशेस मिळतात का? हे सिग्नेचर डिश आहे. आता मटन बॉल्स म्हणून त्या आता म्हणजे आता ते म्हणलं नाही हेरिटेज जसं आता हेरिटेज वाढायला लागले तसं तंजावरला सुद्धा बघितलं तर आपलं शिवभक्त खूप प्रमाणे यायला लागलेत आणि असं काही डिशेस पण आता वाढायला लागले. आणि अर्थात हेच पॅलेस नाही आहे तुम्ही जे म्हणला तसं एवढंच पॅलेस नाही अजून आमचं काही अनेक पॅलेस आहे त्याचं पण आम्ही रिनोव्हेशन करून जसं राजस्थानला वगैरे जसं हॉटेल इंडस्ट्री म्हणा टुरिझम डेव्हलप केलेत. मग आमचं पण आता असं चाललं आहे की आम्ही पण टुरिझम इंडस्ट्रीमध्ये मुद्दा आमचं जे पॅलेस अनेक बाहेर जे काही पॅलेस आहे त्याचं रिनोव्हेशन करून हॉटेल केलं आहे. म्हणजे ते हॉटेलचं पण टुरिझम इंडस्ट्रीमध्ये पण म्हणजे जेणेकरून लोकांना पण नोकरी मिळेल आणि आपली माहिती लोकांपर्यंत पोचू शकतं असं ते चालूच आहे. आता असं आहे की शेवटचा प्रश्न की उदयनराजे असतील किंवा कोल्हापूरची गादी असतील किंवा तुम्ही असाल आता हे शहाजी महाराजांचे 15वे वंशज. बरोबर. तर तुमचे म्हणजे ह्या तिन्ही गाद्यांचे एकमेकांशी संबंध आहेत का? नक्की. आम्ही म्हणजे आम्ही तंजावरपासून जेव्हा आम्ही आलो आता मी येताना सुद्धा मासाहेबांना भेटूनच आलो तर आम्ही त्यांच्याकडून आशीर्वाद घेऊनच येतो. आणि साताराच्या आईसाहेब पण तंजावरला राजवाड्याला आलेत आणि आम्ही पण त्यांच्याकडे देवघरला जातो ते आमच्याकडे येतात. असं हे सातारा कोल्हापूर किंवा आम्ही असं काही वेगळं नाही आहे. तर आमचं येणं जाणं असल्याने आहे. म्हणजे महाराज आणि राणीसाहेब खरं तर भोसले घराणं हा महाराष्ट्राच्या अभिमानाचा सर्वोच्च बिंदू आहे. पण आजच्या घडीला भोसले घराणं आणि राजकारण हे दोन अविभाज्य भाग झालेले आहेत एकमेकांचे. ते सेपरेट होऊ शकत नाहीत. पण राजकारणाच्या पलीकडे जात साहित्य कला संगीत वैद्यकशास्त्र खाद्य संस्कृती अध्यात्म या सगळ्यामध्ये रमलेलं रुळलेलं भोसले घराणं तुम्ही आम्हाला दाखवलं. आपण महाकट्ट्यावर आलात आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल आपले मनापासून आभार. थँक्यू. आमचं पण राजकुटुंब वतीनं सर्वांना आभार आहे आणि सर्व बहिणी बंधू तंजावरला अवश्य अवजूर विजिट करावं हे आमचं विनंती आहे. आणि ह्या माझा कटाचं माध्यमातून सगळ्यांना आम्ही इन्व्हाइट करतो. थँक्यू. धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.